मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत अर्जुन सायली एकमेकांसोबत असलेलं प्रेम व्यक्त करणार, पण प्रिया मात्र त्यांच्या प्रेमामध्ये खोडा घालणार. ती घरच्यांसमोर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे प्रूव्ह करण्याच्या मागे लागली आहे. आता या दोघांमध्ये कोण सरशी मारतं ते बघणं उत्सुक ठरेल. तर आजच्या मालिकेमध्ये प्रिया त्यांच्या घरात आली आहे आणि आता ती काय करते हे बघण्यासाठी हा भाग पूर्ण बघा. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन सायलीशी बोलत असतो की आता मिसेस सायली आपण काय करायचं. आपण तर संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन केला होता आणि मम्माने तर पूर्ण दिवसाचा प्लॅन केला आहे. आता आपण याच्यावर काय सोल्युशन काढायचं. ती पण तीच विचार करत असते. मग अर्जुन मनात विचार करतो, मिसेस सायली प्लीज असं म्हणू नका की आपण घरच्यांसोबतच एन्जॉय करू, उद्या परवा बाहेर जाऊ. आणि सायली पण हाच विचार करत असते की अर्जुन सर तुम्ही असं म्हणू नका की उद्या परवा आपण बाहेर जाऊ, आजचा दिवस राहू द्या. दोघे शांत असतात. तेवढ्यात अर्जुन तिला म्हणतो की मिसेस सायली हा प्लॅन तुम्ही आधी केला आहे आणि मम्माचा प्लॅन तर नंतरचा आहे, म्हणजे आपण आजच्या आजच बाहेर जाणार हे ठरलं. हे एकदाच ती फार खुश होते. पण ती म्हणते आता हे आईनं सांगायचं कसं. तो म्हणतो काळजी नका करू, मी काहीतरी करतो. पुढच्या सीनमध्ये जेवण झाल्यानंतर सगळे मस्त गप्पा मारत असतात आणि अर्जुन सायलीला इशारा करतो की आपण आता निघूया. म्हणजे त्याला आधी कल्पना सांगायला लागेल. मग तो कल्पना सांगणार तेवढ्याच प्रताप म्हणतो चला आता पुढच्या इव्हेंटची तयारी करू. हे एकदाच अर्जुन म्हणतो अजूनही आहे. तो म्हणतो हो तर. मग काय दोघे शांत बसतात. मग पुढे ते प्रोजेक्टरवर सगळे फोटोज वगैरे बघत असतात. मग सायली एकदम भावूक होते ते फोटो बघून, कारण ते फोटो फार पूर्वीपासून असतात. म्हणजे लग्नापासून तर ते आत्तापर्यंतचे रंगपंचमी, गणेशोत्सव, दिवाळी या सगळ्या ते फोटो कलेक्शन असतं. त्यामध्ये हे सगळं काम अश्विन चैतन्यनी केलेलं आहे. आणि ते फोटो बघता बघता दोघे एक मिनिट बघतात, लाजतात आणि थोड्या वेळाने सायली की इमोशनल होतं की रडायला लागते. अर्जुनला वाटतं काय झालं. मग ती इशाराने सांगते की फोटो बघून मला इमोशनल झालं आहे. मग प्रतिमा मग कल्पना सायलीला विचारते सायली खुश आहेस ना. पण ती काहीच बोलत नाही. पण तिचे अश्रू बघून पूर्णाजी म्हणते कल्पना तिचे अश्रू सांगताय की ती खुश आहे आणि तिचा होकार आहे म्हणून. मग अर्जुन काय करतो, अर्जुन सगळ्यांच्या समोर येतो आणि सगळ्यांना म्हणतो हे फोटोज व्हिडिओ तयार करणं खूप कठीण काम होतं, त्याकरता सर्वांचं थँक्यू. पण आता मला एक गोष्ट बोलायची आहे. तो कल्पना म्हणतो मम्मा तू हा प्लॅन खूप छान केला असेल, मला खूप आवडला आहे तो प्लॅन. पण ना मी आणि सायलीने आज एक बाहेर जायचा प्लॅन केला होता. मला तुला ते सांगायचं कसं हाच प्रॉब्लेम होता. तर मी आज तुला सांगतो की मला आणि सायलीला बाहेर जायचं आहे थोडं, की थोड्या वेळात आम्ही लगेच वापस येऊ. मग कल्पना चिडते, अर्जुन मी तुमच्यासाठी एवढा मोठा प्लॅन केला, दिवसभर राबले आणि तुला माझी काहीच कदर नाही. मग अर्जुन बिचारा शांत बसतो. मग तेवढ्यात सगळे हसायला लागतात. आणि ती म्हणते अरे वेड आहेस का तू, तुझ्या बायकोला बाहेर कॉपी घेऊन चालला आहेस आणि मी कशाला तुला अडवू, जा बिंदास जा. आणि मग ते प्रतापला म्हणते अहो हा तुमचा मुलगा वाटत नाही. प्रताप म्हणतो कसा नाही, माझाच मुलगा आहे. तो बघा त्याच्या वाढदिवसाला बायकोला बाहेर घेऊन चालला आहे. मग अर्जुनला प्रताप म्हणतो की आम्हीसुद्धा असंच करायचो, पूर्ण आईला खोटं सांगायचो आणि बाहेर निघून जायचो. तेवढ्यात पूर्ण आजी म्हणते हो पण ते मला सगळं माहीत असायचं की तुम्ही खोटं बोलता येते. मग कल्पना पण लाजते. मग अर्जुन सायली पण फार खुश होतात. ते म्हणतात आम्ही फार वेळ नाही, थोड्या वेळात येऊ. मग आपण संध्याकाळचं जेवण सगळे सोबत मिळून करू. मग अश्विनी आणि चैतन्य दोघे एकमेकांना चिडायला लागतात. अश्विनी आणि चैतन्य अर्जुनला चिडायला लागतात की बघा यांची नॉन रोमॅन्टिक डेट आहे, तेव्हा हे लवकरच येतील. आणि मग ते सगळे आपसात गप्पा मारत जातात. आणि तिकडे स्टडी रूममध्ये चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात. हे बघून प्रिया म्हणते अर्जुन चैतन्य काय बोलत असते मला ऐकायला हवं. मग तिथे जाऊन आडोशात थांबते. बिचारा अर्जुन इतका घाबरला असतो. तो म्हणतो माझ्या पोटामध्ये 1000 बटरफ्लाय असे फिरतं असं वाटतं, मला एवढी भीती वाटायला लागली. चैतन्य त्याला म्हणतो डोंट वरी यार, तू आज तुला प्रपोज करशील, मला खात्री आहेस, बी ब्रेव. मग तो त्याला हिंमत देत असतो. मग मात्र प्रियाला कळतं की हा आज सायलीला प्रपोज करणार. मला याच्या आधीच काहीतरी करावं लागेल आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधावेच लागतील. तेवढ्यात वरून कपडे वगैरे आवरून साडी घालून छानशी साडी घालून सायली जिन्यावरनं उतरते. तिला पण सगळेच फार खुश होतात आणि तिच्याकडे असे बघतात की इतकी सुंदर दिसत असते सायली. तर मित्रांनो आपल्याला पाठमोर दाखवले बरं का. कल्पना म्हणते सायली तू किती सुंदर दिसतेस. लगेच प्रताप म्हणतो अरे तू एकटी कुठे चाललीस, थांब अर्जुनला पण तू सोबत जायचं ना तुझ्या. तो अश्विन म्हणतो जा अर्जुनला बोलव. तेवढं त्यांनी बाबा नाही मी पहिले जाणार आहे, ते मागून येतील.
मग आळशी म्हणतो ओ काहीतरी प्लॅन दिसतो यांचा. मग सगळे हसायला लागतात. मग सायली सगळ्यांना बाय बाय करून घरातून निघून जाते. त्यावेळेस अर्जुन चैतन्य बाहेर येतात. मग रघुराज त्याला चिडवतो, अरे अर्जुन, तुझी बायको तुझ्या पहिले बाहेर गेली आणि तू अजून इथेस, तू इथे कसं काय करतोस. तो काही बोलू शकत नाही, एवढा लाजतो तो. चैतन्य त्याला म्हणतो, अरे सर आजचे दिवस त्याला असे प्रश्न विचारू नका, तर तिथे बघा किती लाजला आहे. मग अर्जुन त्या चैतन्याला त्या रूममध्ये घेऊन जातो आणि तो एवढा उत्साही असतो की त्याला काय करावं तेच कळत नाही. काय करू काय करू काय करू. चैतन्य त्याला म्हणतो, शांत बस, आधी कपडे चेंज कर, मस्त की जावरू नये. मग तो वॉशरूममध्ये जातो, छानपैकी आवरून बाहेर येतो आणि मग तोही बाहेर निघून जातो. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपला आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला हे बघायला मजा येईल की तिकडे अर्जुन सायली किंवा प्रपोज करतात की नाही, की त्याच्या आधीच ही प्रिया घरच्यांसमोर त्यांचं खोटं लग्न आहे ते उघडकीस आणते. तर मित्रांनो, उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि आजचा भाग कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि लाईक आणि शेअर पण करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.